प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा लटके ते फेडा तुका मने जाय पिडा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा समचरण सरोजम सांद्रनिलामुदावम जगन्निहितपानी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मुन मुगुरु सुधारी बनरौ रघुवीर विमल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोये हर हो कलेस विकार हे दुख भाजन हे मारुति नंदन हे दुख भाजन मारुति नंदन सुन लो मेरी पिता पवन सुत मुनि विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळासे करे सागरी तारेली भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका स्वामी तो हा
पूर्ण ब्रह्म प्रकाशी झळी रक्षिले निर्जीव कागदासी प्रपंच उसरो चित्त तुझे पाय मुरो ऐशे गरिगा पांडुरंगा शुद्ध रंग वा विरंगा. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपले मौजे वासुली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी गेली 10 वर्षे सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि सुरू असलेलं हे 11वं वर्ष. 11व्या वर्षातील आज 3ऱ्या दिवसाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ वासुलीकरांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदनीय जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय भगवंताला प्रार्थना करतायत की देवा तुझ्या आणि माझ्या आड येणारा हा जो प्रपंच आहे तो उसरून जावा आणि माझं चित्त तुझ्या पायामध्ये अखंड राहावं असा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय प्रार्थना करतायत. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण 11 वर्ष झालं हा सप्ताह चालू केलेला बरोबर आहे. आणि तिथनं पुढं काय होतं तिथनं माग काय होतं काय नव्हतं होतं. मग ही तिथं टाकलंय फक्त 11 आम्हाला फसवायसाठी तसं नाही ना काय. ऐका मला या पुण्य पवित्र भूमीमध्ये येण्याचं भाग्य लाभलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण हित सेवा करायला मिळणं म्हणजे लय भाग्य लागतं. ऐका आणि त्यातली त्यात आपलं गाव लय हुशार या. माझी तारीख काढण्यासाठी त्यांनी फोनवर पहिल्यांदा चापासलं हो बाबा कसा हाताला लागतो. त्यांनी काय ऐकलं त्यांना चक्कर यायची वेळ झाली ते डायरेक्ट गाडी घेऊन तिकडं आली आणि त्यांनी फोटो दाखवला मला कुणाचा आमच्या देवाचा म्हणजे माझे गुरुवर्य तात्यांचा फोटो दाखवला बंडा तात्यांचा. आमचं लय प्रेम आहे. आता मी तर गरबगडीतच झालो. इंजेक्शनची खोब्यात मारलं तात्यांचं नाव घेतल्यावर आम्ही काय त्यांचा सगळ्यांचा सन्मान राखला तिथं आल्यावर बरोबर आहे राखलं ना. काय बोललो तोंडात ना मी तिथं तुमचा सन्मान राखला. आता इथं तुम्ही नाही राखला तर फाशीच गेली मी इथं. ऐका तुमच्या आणि आमच्या म्हणजे आमच्या संघटनेचं तुमच्या वासुलीकरांचं एक नाळ आहे ध्यानात असून द्या. नाळ याचं कारण काय आहे माहिती का. याचं कारण एकमेव असं आहे आपल्या वासुली शिंदे या गावाच्या मध्ये एक भयानक जीवघेणी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल केमिकल कंपनीची स्थापना इथं झाली होती. बरोबर आहे का बरोबर आहे. थांबा ऐक लगेच टाळ्या ह्याच्यात काय हा गडबड कर नका टाळ्याची. ऐका आणि सगळं शिंदे गाव किंवा वासुलीकर पिछाडली पण कंपनी काय बंद होत नव्हती. आणि बरोबर 25 जुलै 2008 ला वारकरी संप्रदाय धावाला आणि एवढी मोठी इंटरनॅशनल कंपनी जाग्यावर बंद केली. आंदोलन केलं अटक झाली पेटवून दिलं. आमचे कार्यकर्ते होते व्यसनमुक्त योग संघाची पेटवून द्यायला कंपनीच्या गाड्या साहेब 2 फिरायला स्कॉर्पिओ पेटवली. ती केस मिटली ना आता. मग आता बोललं तर काय होतं का उचल त्याला परत बरोबर आहे ना. जर कंपनी राहिली असती सगळी मिळली असती. कोणीच तुम्ही पण कोणीच मग बाळासाहेब तरी कशाला. शिंदे नाही गाव नाही वासुली नाही बाळासाहेब शिंदे सुद्धा नाही. गाठच पडली नसती आपली. पण ध्यानात असून द्या तुमची आमची नाळ आहे आणि त्यामुळे इथं येण्या ठिकाणी मला भाग्य लाभलंय. ध्यानात असून द्या नाही तर माझी तारीख चला असू द्या. ऐका आपल्याला चिंतनाला हात घालायचा आहे. गात्यामध्ये 96 किंवा 97 क्रमांकाचा अभंग एक गेल्यानंतर हुडकून बघा. मांडवाच्या दारापुढे
आणेला म्हातारा म्हणे नवरे आणा रान जाळा नवऱ्याचे तोंड समय न कळे काय उपयोगी वेळे तुका म्हणे खरा येथून या दूर करा. जर मंगल कार्य चाललंय मंगल कार्य आहे ना लग्न म्हणजे मांडवात चांगलं पवित्र कार्य असतं त्या ठिकाणी जर अशुभ बोललं तर माणसं त्याला काय म्हणत्याल बरोबर आहे बरोबर आहे हाकलून द्या म्हणत्याल. आता हे अभंग का सांगितलं नंतर तुमच्या लक्षात येईल. आता आपल्या वासुलीकरांची परिस्थिती किती वर्षापूर्वी सुधारली तुम्हाला टेन्शन नाही. मी काय तुम्हाला पैसे मागत नाही सुधारली म्हणल्यावर सुधारली म्हणा. 15 वर्ष त्याच्या आधीवर काय परिस्थिती होती आपली प्यायला सुद्धा पाणी नव्हतं प्यायला सुद्धा पाणी नव्हतं जमिनीचा म्हणजे पिकायचाच विषयच नाही. त्यामुळे सगळे तुम्ही कष्ट करून कसं तरी उदरनिर्वाह चालवत होता. छप्र होती तुमची राहिला होती का मग बोला की तुम्ही छप्र होती नव्हती छप्र सुद्धा मग काय कागद टाकून राहत होता का छप्र राहिला होती बरोबर आहे. छप्र खाण्याची पण परापत होती. तुम्ही कष्ट केलं तुम्ही कष्ट करत 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 तुमचा प्रपंच सुधरवत चाललाय बरोबर आहे सुधरवत चाललाय. आता मला तुम्हाला सांगायचंय तुम्हाला आपण रोगी असावं असं वाटतं का आपण रोगी असावं का बोला की आपण रोगी नसावं आपण दरिद्री असावं का नसावं आपलं नाव दारिद्र्य रेषेत असावं का असावं म्हणजे दरिद्री नसावं पण दारिद्र्य रेषेत नाव असावं. आता मला सांगा तुमच्या इथं कंपनीत आता तुमची पोर आहे ती किंवा कंपनीला तुम्ही गाळा भाड्याने दिलाय बरोबर आहे. आता त्या गाळ्याचं भाडं वाढवून यावं असं वाटतंय का कमी व्हावं असं वाटतंय बोलत जा बरं का कीर्तन कळलं पाहिजे भाडं वाढलं पाहिजे त्यातनं घरात भरपूर पैसा आला पाहिजे अजून मोठा बंगला बांधला पाहिजे फॉर्च्युनर घेतली पाहिजे अजून काय अजून तुम्हाला वाटेल बायकोला लय डाक केलं पाहिजे सगळ्याला वाटतंय ना सगळ्याला असं वाटतंय आमचा प्रपंच सुधारला पाहिजे. आणि या ठिकाणी मी आढळून काय म्हणतोय प्रपंच वसारला पाहिजे. मग हा अभंग तुकोबरायांचा बरोबर आहे का चुकीचा आहे बरोबर आहे. मग आता मी तुमच्या घरी मला चहा पाणी प्यायला न्या तिथं आणि माझी ववळा मला आणि मी जाता जाता तुम्हाला म्हणतो प्रपंच ह्यांचा ठेवचाल का मला ठेवचाल का ह्याला माणसाला पहिला ह्यो हाकला. ही अभंग का सांगितला मांडवाच्या पुढे आणला म्हातारा नवरे आणणार मग तुम्ही वाढवायचा प्रयत्न करताय प्रपंच वाढवायचा प्रयत्न करताय आणि हिथं सांगितलंय वसरावा. आता प्रत्येकाची इच्छा काय वाढावे संतान प्रत्येकाची अपेक्षा अशी आहे वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि त्यावेळेस काय केलं माहिती का तुकोबारायांनी सगळ्या ग्रामस्थांची मीटिंग घेतली म्हणजे तुम्ही सगळी तुमची कोण असेल पहिली त्यांची सगळ्यांची मीटिंग घेतली. त्या सभेमध्ये मीटिंगमध्ये त्यांना प्रश्न विचारला की या ठिकाणी असा कोण आहे की त्याला कन्या पुत्र घोडे दारा धन म्हणजे मुलगी मुलगा घोडे बायको किंवा पैसे आवडत नाही असं इथं कोण आहे का
सगळ्यांनी खाली माना घातल्या त्यावेळेस, सगळ्यांनी खाली माना घातल्या आणि मग त्यांनी सिद्धांत असा काढला तुकोबरायांनी सिद्धांत असा काढला, जगी ऐसा कोणी नाही ज्याला हे आवडत नाही, कन्या पुत्र दारा धन घोडे. म्हणजे मुलगी आवडती, मुलगा आवडतो, पत्नी आवडती, बरोबर आहे, संसारात लागणाऱ्या गोष्टीत ना, बरोबर आहे ना, लागणाऱ्या गोष्टीत हे सगळं आवडतंय त्यांना, कोण नाही असं नाही. मग तुमची प्रत्येकाची अपेक्षा आहे माझं घर गोकुळासारखं भरलेलं असावं, बरोबर आहे, गोकुळासारखं भरलेलं असावं, मुलं बाळ भरपूर असावीत, 2चे 4 हवेत, 4चे 8 हवेत, 5चे 25 हवेत, वेल मांडवाला जावा आणि वेलाच्या भाराने मांडव अंगाव कोसळावं, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे, ध्यानात असू द्या. ह्या प्रपंचामध्ये आपल्याला सगळ्याला दुःख ध्यानात असू द्या. मग तुकोबराय सांगतात प्रपंच ओसरावा, प्रपंच, मग त्यांचा ओसरला का हो? अहो तुकोबराय इतके श्रीमंत होते, आता तुम्हाला माहित नाही त्यामुळे तुम्ही म्हणता त्यांना खायला काय नव्हतं, पण वेड्यांनो ध्यानात असू द्या, तुकोबराय ह्या तुमच्या सगळ्या पंचकृषीचे सावकार होते, सावकार, दुकानदारीचा व्यवसाय होता, महाजनकी होती त्यांच्याकडे, बरोबर आहे ना, बरोबर. त्यांनी भयंकर दुष्काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना दुकानातलं धान्य दिलं उदार, पैसे तुमच्याकडे होतं, पैसे मग तुमच्या आजोबाकडे पंजोबाकडे होतं ना, आता तुम्ही म्हणायला लागला तुकोबराय की जय, तुमच्या आजोबाने पंजोबाने बोलावल्यात ना त्यांचं पैसे होतं ना, ह्याच पंचकृषीत दिलं ना पैसे, वाया काढल्या तर तुमची नावं गावतेली, तुम्हाला मी नव्हतो, माझा नव्हता आजोबा तेव्हा, असं म्हणाय बसलाय तुम्ही, बुडवल्यात ना पैसे तुम्ही, आता म्हणाल तुकोबराय आमचे, आता तुझ्या आजा पांजाने केला ना उद्योग, जाताना पैसे द्या माझ्याकडं, घेऊन जा तुम्ही. ऐका, खेड तालुक्याचे सावकार होते आप्पाजी गुळवे आणि त्यांची कन्या होती जिजाबाई. कुठला बाप असाय सांगा आपली मुलगी दरिद्राच्या घरात दिल म्हणून? कुठला बाप आहे का दिल का दरिद्राच्या घरात आपली मुलगी? कुठलाही बाप सोयरीक जमावताना नातं बरोबरीच बघतो, आणि त्यावेळेस त्यांना माहिती होतं तुकोबराय मोठे सेट आहे, ध्यानात असू द्या, आणि म्हणून आपली मुलगी त्यांना दिली. आणि बघता बघता दुष्काळ पडला आणि दुष्काळात होरपळून मारायला लागले आपली लोक, होरपळून. आणि संत ह्याच्यासाठी अवतार घेतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकारी, ध्यानात असू द्या. सगळी जमीन घालवली, ध्यानात असू द्या. सावकारीच्या वाह्या इंद्रायणीत बुडवल्या. एवढंच नाही, तुम्ही इतकं छळलं की त्यांच्या भाजनाचा त्रास तुम्हा सगळ्यांना व्हायला लागला. म्हणजे तुम्ही म्हणजे अंगावर घेऊ नका, आपली पुढची आठवायची लगेच ती त्रास द्यायला आमची तिकडची नव्हती आणि बारामतीची इथलीच होती. आणि तिथली लोक एका जाग्यावर जमली सगळी आणि त्या गावच्या पाटलाकडे गेली. कुठला पाटीले गावीचे लोक आता जबीक कोले गावे, आता जबीक कोले गावी. कुठला पाटीले गावीचे आता
आणि तिन्ही डोंगरावर रोज जायचे रोज. मग त्यांचा प्रपंच चांगला होता का नव्हता? चांगला होता, मजबूत होता. मग त्यांचा सोडला म्हणून आपला वसराव म्हणून सांगितलंय का? अजिबात नाही. उलट आपल्याला संसारिकांना धन कमवाय सांगितलंय. एकीकडे आता ही बघा बाजूला ठेवा, हा पूर्वार्ध आहे अभंगाचा. एकीकडे सांगितलंय अरे इतकं पैसे कमवा तुम्ही, पण पैसे कमवत असताना ते चांगल्या मार्गाने कमवा. सांगितलं पैसे कमवा, जोडून या धन, पण त्याच्या मागे कोणाचा तळतळाट नसला पाहिजे, ध्यानात असू द्या. पण आपण आता जे उद्योग करतोय, ते सगळे तळतळाटाचे आहेत, तळतळाटाचे ध्यानात असू द्या. आहेत का? आपल्याला काय सरकारने सांगितलं? तुमचा प्रपंच चालवायचा आहे ना, कुक्कुट पालन करा, म्हणजे कोंबड्या पाळा. कशासाठी? तळतळाट. लोक म्हणली त्याच्यात परवडना. शेळी पालन करा. कशासाठी? त्याच्यात परवडना. वराह पालन करा सांगितलं. कशासाठी? सगळा तळतळाट. ससा पाळा, काही पाळा, म्हणजे तळतळाट आहे का नाही? मग आपण सुखी आहे का? ह्या संसारात आपण दुःखी का सुखी? बोला की राव, तुमचे लग्न झालेत का सगळ्यांची? बायका आहेत का तुम्हाला? आहेत का? कशासाठी केली सांगता का? बायको तुमची सुख मिळावं म्हणून केली का? सुख मिळावं म्हणून केली का? दिले का सुख बायकोनी? बायकोनी सुख दिलेला आहे का? इथं वासुली द्या एखादा. बरं मरून द्या. ज्याला बायको आहे, संसार करतोय, त्याला 100%, 99% म्हणत नाही, 100% चांगली बायको मिळाली, त्यांनी हात वर करा. त्याचा हित सत्कार करतो, लगेच करतो, वेळ सुद्धा लागून देत नाही. 99% वाल्याने खालीच ठेवा. 100% ज्याला चांगली मिळाली त्याने हात वर करा. एकाला पण नाही. आता मारता का भाषी घेऊन? बरं ह्यांचं मरून द्या. तुम्हाला विचारतो, जिला 100% चांगला नवरा मिळाला, तिने हात वर करा. 99% वाल्याने खाली ठेवा. 100% वाल्याने वर करा. वा 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 वा, क्या बात आहे. 2 4 6 8 10 12 14 16 18. बर आपापल्या शेजारीने ध्यानात ठेवा. कोणी वर केलता खाली घेतलेल्या परत. आता ऐका, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, जी बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागे त्याला इकिरी शब्दात बोलली नाही, तिने हात वर करा. हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे, हे आईचंच ऐक तू, बहिणीचंच ऐक तू, आणि मी सांगाय गेली की ह्याच्या कानाची भोका बंद होत्यात. खोटं बोलला तर अटॅक येऊन हित मारचाल पांडुरंगाच्या पुढे तुम्ही. 40 जणींनी हात वर केलं तर 40 जणींनी इकीचा वर नाही. हा प्रपंच आहे आपला. तुम्ही माझ्याकडे बघा, बीज गुन्हा केलाय जणू. ह्या तुमच्या आहेत वासुलीतल्या, बारामतीच्या नाहीत आमच्या. बरोबर. हा प्रपंच आहे. सगळ्याला इकिरी बोलले त्या. कोणी म्हणायचं नाही हा मी घरी पण नाही. हाय का प्रपंचात? हाय का सुख? कसलंच नाही ध्यानात. दुःख
सुखी का मला टेन्शन नाही आलं माझं काय बोललो ते आता ऐका आयुष्यामध्ये संसारामध्ये किती सुखाची अपेक्षा आहे माहिती का सगळ्याला फक्त 5 किती फक्त 5 पहिलं सुख माझं शरीर निरोगी पाहिजे पहिलं सुख बरोबर आहे का बरोबर असलं सांगा चला पहिलं सुख माझं शरीर निरोगी पाहिजे दुसरं सुख माझ्याकडे भरपूर बरोबर आहे का पैसा पाहिजे तिसरं सुख मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे बरोबर आहे का चौथं सुख नुसती प्रेम करणारी नाही गोड बोलणारी बायको मिळाली पाहिजे बरोबर आहे का म्हणजे प्रेम करावी वेगळी गोड बोला वेगळी 2 नाही का इकितच 2 गुण बरोबर आहे आणि 5वं सुख माझी पोरं माझी ऐकण्यात पाहिजेत बरोबर आहे का एवढी 5 सुख आहेत आता वासुलीत मी सगळ्याला विचारतो ही 5 सुख एका टायमिंगला ज्याला मिळाल्यात त्याने हात वर करा बरं 5 मिळत का 5 गोळी शरीराला तुमच्या गोळी कसलीच नाही पैसा किती या तुम्ही काय करता उद्योग मुलं काय करतात का लावता कामाला त्यांना कामाला का लावता कमी म्हणून ना 5 म्हणलं माझ्याकडे ती रावणाकडे नव्हती ध्यानात असू द्या रावणाकडे सुद्धा देव सुद्धा सुखी नव्हता एवढा असताना ही 5 सुख एक टायमिंगला कुणालाच नाही शरीर चांगलं दिलं पण डॉक्टरने सांगितलं फक्त ज्वारीची भाकरी वरणाचं बिना मिठाचं वरणाचं पाणी प्या नाही तर मेला म्हणून समजा बरोबर आहे पैसा दिला शरीर काढून घेतलं शरीर मजबूत दिलं खायलाच काय नाही पैसा भरपूर आहे शरीर चांगलं दिलं बायकोच जीव लावाना नुसता जिलावती गोडच बोला ना बरं बायको चांगली गोड बोलती प्रेम करती पोरं ऐका ना ती आता ज्यांनी पोरं झाल्या पीड वाटलं आता त्यांना जाऊन भेटा की ती एकच सांगणार कसं बाबा विचारलं कसं आता पोरं कशी ठेव नाश्ता झाला तरी परवडला असतो सगळे ती तेच बॉम्ब आहे बरोबर हा संसार आहे ध्यानात असू द्या प्रत्येक जण या ठिकाणी आलेला दुःख आहे ध्यानात असू द्या ऐका मग आता या ठिकाणी सांगितलंय प्रपंच वसरावा एका ठिकाणी सांगितलंय भरपूर धन कमवा संबंध लावायचा कसा ऐका हा अभंग बरोबर आहे का मला पहिल्यांदा सांगा मी थोबाडीत मारून घेऊ का माझ्या अभंग बरोबर आहे का कुणाला वाटतंय का वसरावा म्हणून अभंग बरोबर मग जाऊ का घरी निघून आता अभंग बरोबर आहे का बरोबर आहे हा तुकोबरायांचा आहे म्हणून बरोबर आहे राव संतांना आईला जास्त कळतं का मुलाला जास्त कळतं नक्की नीट विचार करून सांगा आईला जास्त कळतं का मुलाला जास्त कळतं किती जण अशी ती हित बसलेली मी दाखवीन आता की आमच्या म्हातारीला काहीच कळत नाही अशी म्हणणारी हित आहे ती दाखवू का नको ना हा झाकून ठेवतो आपलं नाही तर मला चेहऱ्यावर काय देतात आमच्या म्हातारीला अक्कल नाही अशी म्हणलेली समोर येत माझ्या आईला जास्त कळतं का मुलाला जास्त कळतं आईला तुकोबरायला जास्त कळतं का आपल्याला तुकोबरायला संतांना जास्त कळतं का आपल्याला मग मला सांगा मुलाने आईचं ऐकलं पाहिजे का आईने मुलाचं ऐकलं पाहिजे मुलांनी आईचं ऐकलं पाहिजे संतांनी आपलं ऐकलं पाहिजे का आपण संतांचं ऐकलं पाहिजे आपण संतांचं ऐकलं पाहिजे मग किती जणांनी आतापर्यंत संतांचं ऐकलं त्याने हात वर करा तुम्ही काय एकच सांगणार अभंग कोणचा घ्यायचा आहे ते घ्या अभंगाचं तुमचं काय घेणं देणं नसतं तुम्ही अभंग घ्या 2 तास कीर्तन करा आम्ही 2 तास ऐकणार घरी गेल्यावर आम्ही ठरवणार आम्ही कसं वागायचं तुमचा काय संबंध त्याच्यात बरोबर आहे ना म्हणजे अभंगाचं तुमचं काय घेणं देणं नाही मग मला सांगायचंय हा अभंग बरोबर आहे तुकोबरायांचा आहे म्हणून बरोबर आहे का बरोबर आहे दिवसभर तुम्ही कुठं होता एखादं दाव देता का मला दाव मी फाशी घेतो मांडवाला तुम्हाला कायच वाटत ह्यातली शहाणी कोण कोण आहे तेवढे हातवर करा बघ शहाणी कोण कोण हातवर करा शहाणी
एक पण नाही. बरं जेवढी ईडी त्यांनी हातवर करा, एक पण नाही. आता तुम्ही शहाणं नाही, येड नाही, मला आणलंय तरी कुठं? माणसाने काहीतरी एक असावं ना, एक तर लय शहाणा असावं किंवा लय येड असावं. तुम्ही कशातच नाही. माझा कीर्तन कळतंय ना तुम्हाला का बरंच बसलाय? कारण काय माहिती का, कीर्तन कळत असलं तर बोललं पाहिजे, नाही तर आम्ही काय पण सांगत बसू. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, सगळे अशी बघत होते. 10 मिनिटं झाली, 10 मिनिटानंतर अशी मागणं सुरुवात झाली, एक 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 निघून जायला. अर्ध्या तासात तर मांडव मोकळा झाला बाबा. एकच जण राहिला, असा एकच जण राहिला. 1.5 तास कीर्तन समोर बसून माझ्या असं करत होता. आता मी म्हटलं बस, एकट्याला कळलं तरी आपल्याला करावं लागणार. मी त्यांना नंतर विचारलं, सगळी निघून गेली, तुम्ही एकटाच बसलाय, माझं कीर्तन तुम्हाला कळतंय? ती म्हणले महाराज तुमचं कीर्तन मला कळतंय असं तुम्हाला वाटत असेल ते निव्वळ तुमचा गैरसमज आहे. तुमचं कीर्तन मला अजिबात कळत नाही. म्हणलं बसलाय का? म्हण या गावकऱ्यांनी माझं घोंगडं तुमच्या पायाखाली टाकलंय, ते घोंगडं घेतल्याशिवाय मला जाता येणार म्हणून बसलो. तशी नाही ना तुमची अडचण? काय तसं नाही तुमचं काय? सांगत चला. मला सांगायचंय, तुम्ही दिवसभर होता कुठं? माझी जिरावली गाडी आता इतक्या लांब येऊन. अहो तुम्ही तुमच्या प्रपंचात होता का? कामधंदे करत होता का? आपापल्या कामात होता का? म्हणजे कशात होता? प्रपंचात होता ना. मग कधी सांगायचं? मी फाशी मेल्यावर सांगणार का? घाम फुटलाय मला. तुम्ही कुठं होता? आपापल्या उद्योगात होता दिवसभर, म्हणजे आपल्या प्रपंचात होता. आता हित 2 तासासाठी आलाय. कशासाठी आलाय? म्हणजे परमार्थासाठी. दिवसभर होता प्रपंचात, आता हित आलाय परमार्थासाठी. जर परमार्थासाठी आला असाल तर हा अभंग बरोबर आहे. प्रपंच वसूल. तिथं गेल्यावर परत म्हणायचं नाही कोणी. तुम्ही कोणाच्यात कामाला गेला, एका कंपनीत कामाला गेला, तिथं म्हणायचं नाही ह्याचं काळ कोळसा होऊन दे, ह्याचा प्रपंच. तिथं म्हणायचं उद्योगच वाढवायचा नाही अजिबात. काय ऐका, मग जर तुम्ही संसारात असाल तर तुम्हाला परमार्थ करता येणार नाही, आणि जर तुम्ही परमार्थात असाल तर संसार सोडल्याशिवाय पर्याय नाही. कुठलं तरी दोन्ही घेता येत नाही, ध्यानात असू द्या. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही हे कदापि घडत नाही, ध्यानात असू द्या. दोन्ही पेवावरी ठेवून या हात, ऐका, ही पेव हा शब्द आता नवीन पिढीला कळणारच नाही, आम्हालाच आठवत नाही म्हणलं. पण तुकोबारांनी सांगितलं म्हणल्यावर पहिली पेव होती, त्याच्यात धान्य साठवलं जायचं, असं आमच्या वरिष्ठांच्याकडून ऐकलेलं आहे. आता तुम्ही म्हातारी माणसं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती पण असेल कदाचित, पण आम्ही पेव बघितली नाहीत. पण अभंगात प्रमाण आहे, दोन्ही पेवावरी ठेव जाता हात, होय अपघात शरीराचा, दोन्ही चालत नाहीत. आपला परवा दिवशी काल आहे, बरोबर आहे का? काल आहे. तुम्हाला कमिटीने सांगितलं की परवा दिवशी काल्याला सर्वांनी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा, आणि प्रत्येकाने येताना 10 पुरणपोळ्या घेऊन यायच्या. सांगितलं म्हणजे लगेच दबाव घेऊ नका, टेन्शन घेऊ नका तुम्ही. सांगितलं, आपल्या हितात म्हणा काय जातं या, सांगितलं की सगळ्यांनी पोळ्या घेऊन या. ही वाक्य जसं तुम्ही ऐकलं तसं चिमणीने सुद्धा ऐकलं. बया सगळ्या बायका पुरणपोळी घेऊन जाणार आहेत, आपण तरी का मागं पडायचं? मग ती गेली किराणा मालाच्या दुकानात, आणि तिथं गेल्यावर काय केलं, तिने गव्हाच्या पोत्यावर बसली, तिने गहू उचलला. म्हणजे बया कणकीचं तर भागलं. गहू उचलल्यावर काय म्हणली, कणकीचं भागलं. आता काय राहिलं? आता
पुरण, आणि पुरणाला काय लागतं? डाळ. मग ती उठली आणि डाळीच्या पोत्यावर बसली. तिने डाळ उघडायला चोच उघडली, गहू खाली पडला आणि डाळ घेतली. आता काय झालं भया? आता पुरणाचं भागलं, कणकीचं. परत उठली, गव्हाच्या पोत्यावर बसली, गहू घ्यायला चोच उघडली, डाळ पडली, गहू घेतला. आता किती 11 वाजेपर्यंत सांगू का ही पोती तुम्हाला? म्हणजे एक कुठलं तरी घेता येतं. जर तुम्हाला प्रपंच करायचा आहे तर परमार्थ होणार नाही, आणि परमार्थ करायचा आहे प्रपंच सोडावा लागल, ध्यानात असू द्या. आता तुम्ही प्रपंच समजताय कुठला? तुम्ही प्रपंच ही तुमचं बुलट, चारचाकी, फ्रीज, टीव्ही, कपाट, मोबाईल, बायको, पोरगी, पोरग, पलपूट, बेलणं, लाटणं, चपाती, वांगी, टोप, अजून काय असेल ती, हा म्हणजे प्रपंच नाही. ह्याला प्रपंच म्हणायचाच नाही. प्रपंच कसा आहे का? जन तरी देखे गुंतले प्रपंच, त्यासे नाही स्मरण तुझाचे, त्यास नाही जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण हे त्याचे आपण प्रपंचामध्ये गुंतलोय नाही का? प्रपंच कोणचा? पंचभूताचा गोंधळ, भूताचा ऐका, हा प्रपंच म्हणजे पंचमहाभूताचा गोंधळ आहे. हे तुमचं टोपलन, कणग्यान, डालगीन, बायकून, पोरण, चपातीन, हे असलं नाही प्रपंच. किती वेळा जन्माया ही वारकरी संप्रदायाच्या गायनातील हिंदकेसरी ती तुम्हाला मिळल्या, ती तुमचं नशीब. आमची सुद्धा गाडी भेट पडत नाही. तुम्ही माणसं अशी तुम्हीच गाडी लगेच स्टार्टर राहते की डायरेक्ट तिथं भेटायला जाते, फोनवर पण बोला नाही. त्यामुळं अशी फुडकून पारकून आणते एक नाही. क्या बात आहे. ओंकार महाराज ह्यांच्या नशीब, ह्यांच्यामुळं आम्हाला दर्शन झालं तुमचं ओंकार महाराज. क्या बात आहे. ऐका, पंचमहाभूतांचा गोंधळ आहे, ध्यानात असू द्या. आता तुम्हाला विचारतो मी, पंचमहाभूत कोणची ती सांगता का? ह्याचा काही संबंध नाही म्हणावं आमचा. हे आम्हाला काय हे पंचमहाभूतन, माणसन, कोणसन हे माहित नाही. कारण तुम्ही लांबच आहे ना, तुकोबरांच्या भूमीतलं कुठं आहे तेव्हा तुम्ही, बरोबर आहे ना? थोडी तरी काय वाटली पाहिजे ना, थोडी तरी. ऐका, पंचमहाभूत कोणची? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ही उलट सांगायचं असतं. उलट मी आता सरळ सांगितलं, आता ही उलटी सांगायची. आकाश, वायू, आप, तेज, आप आणि पृथ्वी, बरोबर आहे? ऐका, ही पंचमहाभूत झाली. पंचमहाभूतांचे विषय 5 आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध.
5 विषयाची 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय त्वचा, स्तोत्र, नेत्र, घ्राण, रसना, प्रत्येक ठिकाणी 5 आहेत. 5 प्राण आहेत. अपान, समान, उदान, व्यान. ऐका, 5 विषय झाले, 5 ज्ञानेंद्रिय झाली, 5 कर्मेंद्र सांगितली. या पंचमहाभूतांच्या पलीकडे काहीच नाही. पंचमहाभूतांच्या पलीकडे काही नाही. आणि हे आणलंय ते फक्त 5 जणांचं उसणं आणलंय. पिंड हा आणला उसना 5चा ध्यानात असून द्या. हे उसणं आणलेलं 5 जणांचं आणि आपण सर्वजण ह्याच्यात अडकलोय. आपण ह्याच्यात अडकलोय ना. मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं नाव बबन. बबन ऐका, बबन हे नाव तुम्हाला कधी मिळलं? म्हणजे हे आल्यानंतर. आता बबन आपण कुणाला समजतोय? आतल्याला का ह्याला? कुणाला समजतोय? शरीराला समजतोय. बरोबर आहे. नाद करायचा नाही. बबन म्हणत्यात कापून टाकेन. बरोबर आहे ना. 12व्या दिवशी तुम्हाला पाळण्यात घातलं आणि तिथं तुमची आत्या कुर्र म्हटली बबनला या तिकडे खेळवायला. बरोबर आहे ना. लोक काय करतात? 12व्या दिवशी नाव ठेवतात आणि तिथनं पुढे आयुष्यभर नाव ठेवते ती. बरोबर आहे ना. उपजली बालकाशी नाम नाही त्याचे पाशी, ठेविले नावाशी ओदित उठे ध्यानात असू द्या. आणि मी कोणतरी आहे हे सांगण्यावर आपलं अख्खं आयुष्य चाललंय. ध्यानात असू द्या. मी कोणतरी ह्याच्यात गुंतून पडलो, ह्या मड्यामध्ये ह्याच्यात गुंतून पडलो. त्यामुळं आपल्याला भगवंताकडे जाण्याचं सुचाना. आणि तुकोबराय म्हणतात, ऐका, जर देहावरती प्रेम केलं तर तुम्हाला देव भेटू शकत नाही. आणि जर देवाकडे तुमचं चित्त गेलं तर ह्याचा विसर पडल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. ध्यानात असून द्या. तुकोबराय सांगतात, देवा हा प्रपंच ओसरावा आणि माझं चित्त तुझ्या पायात राहिले पाहिजे. माझं चित्त तुझे पायी ऐसे करी काही हरी भरोलिया बाही भव हाता विदाता माझे चित्त तुझे पायी रहे ऐसे प्रपंच ध्यानात ठेवला तर परमार्थ सुचणार नाही. आणि हे ध्यानात ठेवलं तर भगवंत तुमच्या ध्यानात येणार नाही. ध्यानात असू द्या. मग हा प्रपंच ओसरला पाहिजे आणि हा ओसरत नाही तुमचा ध्यानात असू द्या. चोपदार का झालंय ना. एवढं लास्ट आता काय लाजायचे? लग्नाला किती वर्ष झाली? 40. तेव्हा काय वरातीला काय होतं तुमच्याकडे? बैलगाडी. बैल कसली बैल होती? पण रंग कसा होता? रंग तांबडी होती. तांबडी. किती वर्ष झालं लग्नाला? 40 वर्ष झाली. बैल कशी होती? तांबडी होती. आजचा अभंग कोणचा? 40 वर्षापूर्वीची बैल ध्यानात आहे. अर्धा तास झाला अजून अभंग ध्यानात आहे. हा परपंच आहे आणि हा परमार्थ ध्यानात असू. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. जर तुम्हाला
भगवंत मिळवायचा असेल ह्याला विसरून जावं लागेल. त्यामुळे ह्याला प्रपंच म्हणले आणि ओसरला पाहिजे. माझं चित्त तुझ्या पायात राहिलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. मला ह्याच्यात अडकून पडायचं नाही. माझं चित्त कायम तुझ्या पायात राहिलं पाहिजे. ऐका, त्याच्यासाठी पुढे तुम्हाला दृष्टांत सांगतो. जगन्नाथपुरीमध्ये एक कोलाटी होता. कोलाटी, त्याचं नाव लाक्या होतं. आणि त्याला एक मुलगी होती, 17-18 वर्षाची मुलगी होती. अतिशय गरीब कुटुंब आणि त्यांचा उदरनिर्वाह असा चालायचा. लाक्या रोज गळ्यात ढोल घ्यायचा, एका चौकात जायचा, असा चौक तुमच्या चौकासारखा, तिथं दोरी बांधायचा, तो ढोल वाजवायचा. त्याची 17-18 वर्षाची मुलगी त्या दोरीवरती ते कसरती दाखवायची मुलगी. आणि मग त्यातनं ती कपडा हातारलेला असायचा, लोक त्याच्यावरती पैसे टाकायचे, कोणी 10 पैसे 20 पैसे, काय त्या टायमाला पैसे असतील ती काय टाकायचे. ऐका, असा नित्यक्रम होता. तो पैसे गोळा करायचा, नंतर तो जगन्नाथाच्या मंदिरामध्ये जायचा आणि देवाला सांगायचं, जगन्नाथा, आज तुझ्या कृपेने एवढं पैसे माझ्यापाशी साठलेले आहेत, माझ्या प्रपंचासाठी मला ह्यातलं एवढं लागणार आहेत, बाकीचं हे तुझ्या पायापाशी वाहिलं मी, ह्याचं काय करायचं ते मला आज भागलंय ना, उद्याची व्यवस्था माझी तूच करणार आहेस. असा त्याचा नित्यक्रम चालला होता. आणि एक दिवस एखाद्या चौकामध्ये ती दोरी बांधलेली, लाक्या ढोल वाजवतोय, 80 वय, थकलाय तो लाक्या, थकलाय. आणि ती मुलगी त्या कसरती करती. त्यावेळेस 4 तरुण मुलं त्या ठिकाणी आली आणि बघितलं, अरे इतकी सुंदर मुलगी, देखणी तरुण आणि कसरती करती वर. ती गेली त्या राजाला सांगितलं, तिला राजा, अरे या चौकामध्ये इतकी सुंदर मुलगी आहे, ती तुझी राणी म्हणून शोभल. आता तो राजाचं आहे, त्यांनी न बघता सांगितलं, जा घेऊन या. आता ती गेली, 4 मुलं शिपाई गेले त्याचे, आणि त्या मुलीला उचललं त्यांनी. लाक्या कोलाटी हात जोडून विनंती करत होता, नको, माझ्या म्हातारपणाच्या आधारची काठी माझी मुलगी, माझं काळीच आहे, नका नेऊ तुम्ही. आता राजाची माणसं आहेत. लाक्या कोलाटी गाडा लोळायला लागला, त्याच्या पाय धरायला लागला, पण ती ऐकत नव्हती. तुम्हाला माहिती आहे का, अख्ख्या कुटुंबाची काळजी बाप करत असतो, अख्ख्या कुटुंबाची काळजी बाप करत असतो, पण त्या बापाची काळजी करायला घरात एकच पात्र येते, म्हणजे त्या घरातली मुलीशिवाय बापावरती प्रेम जास्त कोणीच करत नाही. दाखवू का, देऊ का पटवून? आहेत का मुली तुम्हाला?
म्हणा की आहेत, नाही तर नाही तरी म्हणा की आहेत ना. ऐका, मैत झाली, मैत 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 झाली. आता मैत झाल्या आपल्याकडे कसे नाही त्याला काय ओंकार महाराज म्हणजे त्याला काय ओढून टाकते ट्रॅक्टरने का उकिरड्यात पुरते ती का काय, त्याला काय खाते ती कापून काहीतरी असेल ना तुमच्याकडं. काय मग सांगा ना, खांद्यावर पाक मरायची, मला खांद्यावर जायची वेळ आली की खांद्यावर नेते ती. त्याला खांदा कोण देत? खांदा भावकी, भावकी त्यासाठीच असते, भावकी आणि पाहुणी. बर, आणि पुढे धरत्यात त्याला काय म्हणते ती मडक्याला काय म्हणते ती? पानाड्या. आणि तो धरतो त्याला काय म्हणते ती? मडक्याला पण पानाड्या, शिकार आणि शिकाळी, आणि तो पानाड्या. ह्याला भारी नाव ठेवले आता पानाड्या. ऐका, आवाज आहे नाही. आता मी फाशी घेऊन मरू का? माझ्या हातात आहे का ती? ऐका, आवाज वाढवा, पिळा सगळी बटन. ऐका, ती मैत चालली होती, मैत. आणि ती मैत अशी एका असल्या ह्या चौकात आली, चौकात. आणि तिथं एका सावकाराने ती प्रेत यात्रा अडवली रस्त्यात. म्हणजे कुणाचं आहे? आणि आमक्या आमक्याचं खाली ठेवा म्हणजे, खाली ठेवा आधी. पाहुणे भावकी तर गारबाडली. म्हणजे काय ह्याने उद्या वाढवलाय कोणाला? ही म्हणली खाली, खाली ठेवलं. म्हणजे झालंय काय? ही म्हणली ही मेल आहे ना, ही जी मेल आहे ना, ह्याच्याकडे माझं 20 लाख रुपये येतं. 20 लाख द्यायचं, मग ह्याला घेऊन जायचं. पाहुणे भावकी तर गायबच झाली. म्हणजे आमचा लांब लांब न होता पाहुणा, आमचा काही संबंध नाही ह्याचा. निघूनच गेली. आता पाहुणे निघून गेल्यावर त्या 20 लाखाची जबाबदारी कोणाची? या पानाड्या. पानाड्या बरोबर आहे. पानाड्याला विचारलं तुझं कसं काय? पाण्याला म्हटलं दिल्यात कोणाला? ह्याला. मग तेव आणि तू रातभर इथं हिसका घाला माझा, मी पण घरी निघून जा. पानाड्या सोडा डायरेक्ट घरी. मग ही बातमी घरी अर्ध्या तासांनी त्या मुलीला कळली. माझ्या पप्पांची प्रेत यात्रा रस्त्यात कुठल्या तरी सावकाराने अडवली पैशासाठी. मुलगी तिथनं त्या चौकात आली. त्या सावकाराच्या पायावर डोकं ठेवलं, अंगावलं सगळं डाग काढलं. सांगितलं दादा, माझ्या सासरची परिस्थिती चांगली, पैसे भरपूर आहेत, मी सासरी जाईन, सगळं पैसे आणेल, तुमचा 1 रुपया ना रुपये देऊन टाकीन, फक्त माझ्या वडिलांच्या आत्ता अग्निसंस्कार होऊन द्या. कोण म्हणलं? मुलगी. पण तो सावकार काय म्हणला आहे का? सावकार म्हणला, बाळा तुझ्या वडिलांच्याकडे माझं 20 लाख रुपये नाहीत, तुझ्या वडिलांनीच माझ्याकडं 20 लाख रुपये ठेवाय दिले. ते म्हणले माझ्या वंशाचा कोण खरा दिवाय ना त्याला द्या म्हणून. हे कळलं ना पानाड्याला. झाल्या जमा. प्रेम कोणाचं आहे? कोणाचं आहे? मी सगळ्याला विचारतो, सगळ्याला टोपीवाल्याला, प्रामाणिकपणे सांगा, प्रामाणिकपणे. तुम्हाला तुमचा दादा जास्त आवडतो का तुमची ताई जास्त आवडते? ताई. लय म्हाताऱ्यांनी सांगण्याच्या भानगडीत पडू नका. ह्याच्यात फार अर्ध्या तासात संपणार आहे आपलं. नाही तर तुमच्या सुनेने मागणं बघा, ताई म्हणत होता, मग घरी गेल्यावरती म्हणणार मांडवा ताई म्हणत होता वय, ताईच्याच घरी गेळायचा, नाही तर त्या बुवाच्या घरी गेळायचा. लय म्हाताऱ्याने ह्याच्यात पडूच नका. तुम्हाला विचारतो, प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला तुमचे पप्पा जास्त आवडतात का तुमची मम्मी? प्रत्येक जण सांग ना, मम्मी आवडते ना. मम्मी आवडत नाही असं नाही, पण मम्मी आवडत असताना काकण बर का व्हाय ना, पण मम्मीपेक्षा बापाचं आणि मुलीचं प्रेम आहे. लाक्या कोलाटी गडागाला लोळत होता, पोरांनी ऐकलं नाही, पण भगवंताचा भक्त होता तो. भगवंताचा मुलीला घेऊन गेले लाक्या कोलाटी, देवळा सुद्धा गेला नाही. देवाला गारानच गात नाही खरा भक्त. घरी गेला डायरेक्ट. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तनाला, कधी नाही हातून माझ्या दान धर्म झाला. अरे देवा कशासाठी येऊ तुझ्या दरबारात? काय येऊ? आणि माझं गारण तुला सांगून का अडचण काढू तुला? ऐका, घरी गेला, रडला,
ढसा 3 दिवस पाणी आटलं, पाणी डोळ्यातलं पाणी आटलं त्याच्या. 3 दिवस झालं. मुलगी तिकडं, बाप इकडं. वार्ता काना वेळेला मार्ग नाही. पण ज्याची आयुष्यावर भक्ती केली ना त्याला वर घाम फुटला, वर घाम फुटला. देवाला राहवलंच नाही, त्याला राहवलं नाही. देव अत्यंत कनवाळू, कृपाळू देव, लय कनवाळू. त्यांनी काय केलं ऐका, भक्तासाठी लाख्या कोलाट्याचं रूप घेतलं, रूप डोळ गाड्यात घातला. देव आहे तो देव. आता देव डोळ्यात गाड्यात ढोल घातलाय. नवरा पुढे निघाल्यावर बायको माग थांबेल का? ती आपल्या बायको सारखी का? आपली सारखी नव्हती ती. तुमचा घास आहे का बरोबर बायकोला न सांगता घरातनं बाहेर पडायचं? पडचाल का बाहेर? प्रामाणिकपणे सांगा ना. तुम्हाला रातच्या 12ला फोन वाजला आणि बाहेर चाललोय म्हणला, घास आहे का तुमचा? आलो बाहेर जाऊन म्हणे, हितनं रातच्या 12ला कोणाचा वाजला, मेला खलास. आणि प्रामाणिकपणे सांगू का, लय प्रेम करा नवऱ्यावर, आई शपथ. तेवच आहे तुमचा ध्यानात असू द्या. तेव एकदा आहे म्हणून किंमत कळत नाही तुम्हाला. त्याच्यावर कधी संशय घेऊ नका. आता शिक पटलं ह्यांना, यांना वाटलं आता आमची बाजू घेणारा कोणतरी. तुमच्या नवऱ्यावर अजिबात संशय घेऊ नका. का घेऊ नका माहिती का? कारण तुमच्या नवऱ्याकडं तुमच्याशिवाय गावातलं कुत्र सुद्धा बघत नाही. तरी सुद्धा त्याच्या इतका संशय घेता. रातच्या 12ला उठून जर त्याचं झोपेत मोबाईलवर अंगठं घेऊन त्याचं सगळं चेक करत असाल, जगल का ही? जगल का? पण ही तुमच्या पुढचं आहे. दारात आलेल्या 10 मिनिटं दारातच थांबतं, सगळं मोबाईल मधलं मेसेज डिलीट करतं, मग घाला जातं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. संशय घेऊ नका. पती हा परमेश्वर आहे, ध्यानात असून द्या. संशय घेऊ नका. आणि तुम्ही सुद्धा ह्यांना किंमत द्या. त्या गुलाम नाहीत आपल्या. का शिवी देता त्यांना? आईवरनं तर त्यांना कधी शिवी देऊ नका. देता का? आईवरनं त्यांना कधी शिवी देऊ नका. का माहिती का? जर तिला आईवरनं शिवी दिली ना, तिची आई लय लांब आहे, 200 किलोमीटर. आपली रोज तिच्या ताब्यात आहे. असं गपक्यात आवडेल का ना नरड? ऐका, लाक्या कोलाटी निघाल्यानंतर बायकोला दिमलं ना, तिने सुद्धा त्या मुलीचं रूप घेतलं. मुलीचं रूप घेतलं. कुठं आली? चौकात. आणि तिथं खेळ चालू केला. आली कोलाटीनं खेळाया, ऐका ना, भक्ति केली ना, ये तो कौन कहता है कि भगवान आते नहीं रे, द्रौपदी जैसे तुम बुलाते नहीं रे। कौन कहते हैं कि भगवान खाते नहीं रे, शबरी और नामदेव जैसे तुम खिलाते
नहीं रे, कौन कहता है कि भगवान सोते नहीं रे, यशोदा मैया जैसे तुम सुनाते नहीं रे. अरे कोण म्हणतं देव येत नाही, आपली भक्ती पाहिजे ना तशी. देवाने डोल गळ्यात घातलाय, मुलगी देवी आई जगदंबा तिथे त्या दुरीवरती नृत्य करून दाखवते आणि त्या ठिकाणी कपडा हाताळलेला आहे. लोक त्याच्यावर पैसे टाकतायत आणि ती चार पहिली पोरं चार त्यांनी आला का राजाने पोरगी सोडून दिली का? अक्कल बिक्कल का? राजाने पोरगी सोडून परत राजाकडे, राजा पोरगी कुठे हाय म्हणजे खोलीत कोंडून ठेवली का? चौकात राजा सहित चौकात सगळी पोरगी चौकात आली कोलाटीनं खेळाया. ह्यांचा खेळ चाललाय. परत राजा सकाळ सगळी खोलीत, पोरगी खोलीत निवांत बसली. परत चौकात आला का? काहीच कळाना, मार्गच कळाना. राजा त्या ध्यानात आलं, ताकद बारकी नाही, एका मिनिटात पोरगी सोडून दिली आणि ती पोरगी चौकात आली, चौकातली गायब झाली. गेली ना निघून. कोण? देव गेला निघून, जगदंबा पण गेली निघून. आणि तिने त्या पुरीनं बघितलं, बघा ओ माझे म्हणले बाबा थकून गेल्यात, आता त्यांच्या ध्यानात पण राहत नाही. काठी दुरी ढोल सगळं हितच ठेवून गेल्यात. तिने सगळं पैसे गोळा केलं आणि कुठं गेली? जगन्नाथाच्या मंदिरात गेली. सांगितलं देवा माझे बाबा थकलेले, त्यांच्या आता लक्षात येत नाही हो, एवढं पैसे होतं तिथंच ठेवून आलतं, आता ही घेऊन चाली. मला माहित नाहीत किती ह्यातलं लागणार आहेत, मी सगळं घेऊन जाईल. बाबांना विचारले ह्यातलं किती लागणार आहेत, ते लागतील ती तिथं ठेवतील, बाकीचं तुला आणून देते. आणि पोरगी गेली त्या ठिकाणी तर बाप रडून रडून तिथं टिकून पाक थकून गेला होता, सिंग झाला होता. पोरगी बघितली आणि विचारलं तू कशीस? पहिल्यांदा विचारलं. ती म्हणजे बाबा मला कुठं काय झालंय, मला काय झालं नाही. अहो म्हणजे पण पैसे सगळं तुम्ही तिथंच ठेवून आलता. तिने कपडा हातारला पैसे बघितलं, त्या बापाने पैसे बघितलं नाहीत, त्याचं लक्ष गेलं त्या कापडावरती. तो कापड काय होतं? पिवळा पितांबर, कैसा बनवी झोपला, गरुडावर बसली माझा देवारी आला, गरुडावर बसली माझा देवारी आला. गरुडावर बसली माझा देवारी आला, गरुडावर बसली माझा देवारी आला. त्याचं लक्ष पहिल्यांदा पितांबराकडे गेलं. कपडा होता पितांबर देवाचा होता, देवाचा. आणि ज्यावेळेस भक्त आपला अडचण दिल ना, पशितो जगाशी एकला, जगाशी एकला, ध्यानात असू द्या. फक्त आपण ह्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि आपलं चित्त त्याच्या पायात गेलं पाहिजे, ध्यानात असू द्या. कारण त्याच्या शक्तीशिवाय काही चालत नाही. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले, तैसे मी जगधारिले, सभाय अभ्यंतरी म्या बोलविल्या वेदू बोले,
तू आहे ना, तू आहे म्हणून तू कोबळा त्याला म्हणतात देवा. आणि तुझी एवढी ताकद आहे ना, तू काय करू शकत नाही. आपल्या भक्तासाठी फिरविली देऊळ जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला भरली हुंडी, नरशी मेहत्याती धनाजी जाताची शेते पेरी. मीराबाईसाठी विषाचा प्याला घेतला ना, दामाजीचा झाला पारेवार. लाट्या कोलासाठी ढोल पिटला देवा. मग मला सुद्धा तसंच बनव ना, अभंगाचं दुसरं ऐसे करेगा पांडुरंगा, 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 ऐसे करेगा पांडुरंगा. कुमार माया माझा 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 कुंडली गौरवारी
वाजवा की राव. म्हणसाल शंकवाला नव्हता ना, वाजतोय कुठनं मग काळ्या पण वाजवायचं. ओंकार महाराजांची ताकद आहे ती. असू द्या नका इतक्या नका वाजव. काय सांगू? तुम्ही झाल्यावर लेट वाजवताय. ऐका, पहिल्या चरण सांगितल्या 5 पंचमहाभूतांचा अंगोदळ, दुसऱ्या सांगितलं अद्वैत देवन आपण एक आहोत, तिसऱ्या सांगितलं द्वैत नको नको पुरेपुरे आता नको दुजी याची सत्ता, आणि तिसऱ्याला सांगितलं खोट खलास संपला विषय. हे बाकीचं खोट आहे ना, खोट आहे त्यामुळे आपल्याला दुःख आहे. त्यामुळे देवाला सांगितलं लटिक येते फेडा, म्हणजे आमचं दुःख जाईल. तुका म्हणे जाय पिढा अभंगाचा 14 लटिक येते फेडा, 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 लटिक येते ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, मावली महाराज तुकाराम 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 या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे. बरोबर ठेसनामध्ये गाडी टायमिंगला आणलेली 9 वाजले. आपण ड्रायव्हरच तसा आहे, लेट झालं तर परत टायमिंगला पोहोचवणार. ऐका, या ठिकाणी सेवा संपन्न झालेली. पुन्हा एकदा मला या ठिकाणी चांगल्या पवित्र भूमीमध्ये येण्याचं भाग्य लाभलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी मला येण्याची आपण संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल पुन्हा सर्वांचं मी धन्यवाद मानतो. सर्वांचे चरणी मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मला गायनाची साथ देणारे सर्व कुठली वारकरी शिक्षण संस्था बाळांनो आपली संस्थेचं नाव गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था देवाची आळंदी, सर्वांनी गोड साथ दिली. सर्वांचे चरण नतमस्तक. ग्रामस्थ भजनी मंडळाने सुद्धा गोड साथ दिली. का सगळ्याची नावं घेऊ? नाही तर मरून द्या, 15-20 मिनिटं जात्याला पण घेतो नाव. नाही एखाद्याला नाव राहिलं तर तो जाताना घरी जाताना मला घोडात लावत जाईल ती, ह्याने माझं नाव घेतलं नाही ना काय अडचण. ओके, सर्वांचे चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर गायनाची साथ देणारी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं भूषण, गायनातील आवाजाची बुलंद तोप, आवाजातील कोहिनूर हिरा, हरिभक्त परायण ओंकार महाराज जगताप बाबा गोड साथ दिली. तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य ते सुद्धा हिंद केसरी आहेत. आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण आहे हरिभक्त परायण नागेश महाराज पवार बाबा, आपण गोड साथ दिली. तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्यावर आलेले गायनाचार्य हरिभक्त परायण कपिल महाराज चव्हाण, आपण सुद्धा गोड साथ दिली. तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्याचबरोबर मृदंग सम्राट, मृदंगाचे महामेरू हरिभक्त परायण विठ्ठल महाराज जमदाडे बाबा, गोड साथ दिली. तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला कसलीच तकलीफ झाली नाही. दादा तुमचं नाव? करंडे. सगळं करू, काळजीच कर नका तुम्ही, त्या सोडतच नाही मी. करंडे बंधू सेलू गोड साथ दिली. तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर माऊलींच्या सोहळ्याबरोबर असणारे शिंगवाले, शिंगच म्हणतात ना, बाकीचं काय म्हणत नाही नाही ते म्हणायचं. वा, नाव घेतलं वाजवलं तेवढ्याने बरं केलं. तुमच्या पण चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर ही लाईव्ह आहे का
हा, काय चुकलं असलं ना कट करायचं. कारण का माहिती का, अख्खं कीर्तन बरोबर आलेलं लोक बघतात, चुकलाय माती कुठं खाल्ली ह्यानी तेवढंच बघतात. आणि येताना लोक एकटे येत ना, घोडाच घेऊन येते ती. त्यामुळे आपण घाबरतो. त्यामुळं तुझ्या पहिल्यांदा चरणानंतर मस्त हो अहो नसच आहे, अशी दाबते ती डायरेक्ट. तुमचे चरण तर मस्त होतात. त्याचबरोबर ही सेवा संपन्न करत असताना जे काय बरोबर आलं असेल ते माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र बंडा महाराज कराड करतात, त्या यांनी दिलेले आशीर्वाद सद्बुद्धी. जे काही चुकीचं बोललं असेल, अपशब्द बोलला असेल, भावनेच्या भरात कोणाचं अंतःकरण दुखावणारं वक्तव्य जर माझ्याकडून झालं असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतेचा समजून झालेल्या चुका तुम्ही पदरात घ्यायला अपेक्षा व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबापांची चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण महाराज